रामकृष्ण हरी. आज गुरुपौर्णिमा. गुरुमधला गोकार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि रोकार म्हणजे अंधकाराचा नाश करणारं ज्ञानरूपी तेज. अर्थात संतांसारखा गुरु मिळाला तर तुम्हा आमच्यासारख्या भक्तांना अज्ञानातून बाहेर काढून आध्यात्मिक उन्नती घडवण्याचं काम आणि आपला निर्गुण निराकार पांडुरंग ईश्वर भेटण्याचं काम भक्तिमार्गानं सहज शक्य होतं. हेच शिकवणारी आपली आषाढीची वारी. आणि आज खरं तर ह्या वारीचा एक महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, ते म्हणजे परतीची वारी किंवा माघार वारी. आज सर्व संतांच्या पालख्या चंद्रभागेमध्ये स्नान करून गोकुळपूर येथील मंदिरामध्ये, की जे 2 किलोमीटर अंतरावर आहे पंढरपूरहून, तिथे गोपाळकृष्ण मंदिरात काला खेळला जातो. साधारणपणे 2च्या सुमारास काला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या आपापल्या परतीच्या वाटेला निघतात. पंढरपूरकडे जाणारा प्रवास हा वैभवशाली प्रवास असतो. मात्र पंढरपूरहून निघताना केलेला प्रवास हा वैराग्याचा प्रवास असतो. ही मानले जाते वैराग्याची वारी. सुधीर महाबळ यांनी आपल्या पुस्तकातून वैभव आणि वैराग्य हे जगण्याचे 2 प्रकार या संबंध वारीच्या प्रवासामध्ये बघायला मिळतात, असं लिहून ठेवले आहे. ही वैराग्याची वारी अतिशय कष्टमय आणि खडतर असते, कारण पंढरपूरवरती यायला जितके दिवस लागतात त्यापेक्षा निम्म्या दिवसांमध्ये हा प्रवास पूर्ण करायचा असतो. उदाहरण द्यायचं झालं तर माऊलींच्या पालखीला 18 ते 19 दिवस आळंदीहून पंढरपूरकडे यायला लागतात. मात्र जातानाचा हा प्रवास केवळ 10 दिवसांचाच असतो. येताना लाखोंचा जनसमुदाय पालख्यांबरोबर येतो. जाताना मात्र तो 100-150 पर्यंतच असतो. जाताना दिंडीतला एक तरी विणेकरी हा परतीच्या प्रवासामध्ये पालखीबरोबर असतो. कमी वेळात जास्त प्रवास करायचा यासाठी मुक्कामाच्या ठिकाणाहून या पालख्या बऱ्याच वेळेला 1:30 किंवा 2च्या सुमारास देखील रात्री निघतात. एक गमतीचा भाग असा आहे की माऊलींची पालखी जेव्हा पुण्यात थोरल्या पादुका मंदिरापाशी येतात तेव्हा वारकरी हे पळतात, कारण माऊलींच्या पालखीमागे चोर लागायचे अशी एक आख्यायिका आहे. तेव्हा ह्या पालख्या देहूमध्ये किंवा आळंदीमध्ये पोचतात तेव्हा उत्तरंग सुरू होतो. म्हणजे या पालख्यांचं स्वागत होतं, मग हजेरी येते, मग देव विसावतात आणि इथे खरं हा आषाढीच्या वारीचा संपूर्ण प्रवास पूर्ण होतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.